सांगा, आपण सांगतोय. तुम्ही स्टेजवरच्या मान्यवरांना मी विनंती करतो की शांतता ठेवा, दादांना विषय समजून सांगू द्या, कोणीही आपापसामध्ये बोलू नका. दादा, दरवर्षी जाहिरात हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंदाजित वेळापत्रक जाहीर करत असते आणि अंदाजित वेळापत्रक जाहिरात करत असताना ऑक्टोबर 2024 मध्ये जाहिरात येणार असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्याच्यानंतर तब्बल 9 महिन्यानं जाहिरात ही लेट आली आणि सगळ्यात महत्वाचं 9 महिने जाहिरात लेट आली. त्यामुळं जे आपले काटावरची पोर आहेत, जे 32 वयोमर्यादा आहे, 32 वर्षापर्यंत मुलगा PSI ला अर्ज करू शकतो आणि शासन ती जनगणना म्हणजे तारीख कशी वय कसं पकडतं तर त्याची प्रचलित पद्धत आहे 1 जानेवारी पकडायची पद्धत आहे. तर यावेळी शासनानं अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 1 नोव्हेंबर ही तारीख पकडली. त्याच्यामुळे तो 3 महिन्याचा गॅप पडला आणि जी जाहिरात जुलैमध्ये येणार होती, ऑक्टोबर 2024 मध्ये येणार होती, ती जुलैमध्ये आली 2025 मध्ये. तर तिथं 9 महिने उशीर झाला आणि प्रचलित पद्धतीनं तिनं 3 महिन्याचा जो डिफरन्स झाला, असं 1 वर्ष आपला विद्यार्थी तिथं अर्ज करण्यासाठी त्याला विलंब झाला. आणि ही जी वयोमर्यादा गणली जाते ते ह्याच्या अगोदर 1 जानेवारी ही पकडली जायची संबंधित वर्षात. आता ती 1 नोव्हेंबर केल्यामुळे तो 3 महिन्याचा फरक पडला आणि 12 महिन्यामध्ये आपली हजारो विद्यार्थी PSI पदासाठी अपात्र झाले. आणि काही लोकांचं शासनाचं मुख्यमंत्री महोदयांना असं वाटतं की हे पेड आंदोलन आहे, त्याच्यामध्ये राजकीय पक्ष शिरलेले आहेत, हे कुठली तरी एक गँगस्टर म्हणून हे करतायत. तर असं काही नाही, हे जन आंदोलन आहे. हे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे काल रात्रीपासून पाठपुरावा चालू आहे. आणि दादा ऍडमिट होते गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगरमध्ये. आज दादा नाशिकमध्ये असताना त्यांच्यापर्यंत निरोप गेला गंगाधर नानांच्या माध्यमातून आणि नानांना 300-350 विद्यार्थ्यांनी फोन केलेले मी स्वतः पाहिलं. आणि तेव्हा दादाने एका क्षणात सांगितलं की मी तुम्हाला न्याय देण्यासाठी येतोय, परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत. तांत्रिक